सौंदर्या, आपण काय बनवतोय? मिनी डोसा. अरे वा. तर काल माझ्या नवऱ्याला खायची होती कोथिंबीर वडी. सो काल मी त्याच्यासाठी छान अशी कोथिंबीर वडी बनवली होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सौंदर्याज कॉर्नर. आज नवरा घरी होता, म्हणलं व्लॉगची सुरुवात नवऱ्यासोबतच करावी. आज चहासुद्धा निवांत बसून घेतला मी माझ्या नवऱ्यासोबतच. नंतर आम्ही थोडंफार काही सामान आणायचं होतं, तर तेच आणण्यासाठी बाहेर गेलो होतो. आज मी बनवणार होते मिनी डोसा. लागणारं थोडंफार साहित्य घेऊन घरी आले. मी छान अशी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून घेतली. सासूबाई गेल्या होत्या त्यांच्या मैत्रिणीच्या निरोप समारंभासाठी, आणि इकडे सासरे, त्यांना आज 15 ऑगस्ट निमित्त सुट्टी होती, तर त्यांचा वेळच जात नव्हता. सो त्यांनी साफसफाईचं मिशन हाती घेतलं होतं, आणि मी इकडं बनवायला घेतले होते मिनी डोसे. रेसिपी खरंच खूप टेस्टी झाली होती. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर व्लॉगमध्ये कमेंट नक्की करा. मी यावर सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन. आधी त्या चौघांना खायला दिलं, नंतर मीही छान असं जेवण करून घेतलं. हे दही मी माझ्या केसांना लावण्यासाठी घेतलं होतं, कारण खरं केस खूप ड्राय आणि फ्रीझी झाले होते. नंतर छान अशी अंघोळ करून घेतली, आणि इव्हिनिंगला माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेला हा केक आणि चहा मस्त एन्जॉय केला. नंतर आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. नवरा म्हणला, चल आपण दोघं बाहेर फिरायला जाऊ आणि थोडीफार शॉपिंगसुद्धा करू. आज होता 15 ऑगस्ट, सो सगळीकडे छान अशी लायटिंगसुद्धा केली होती, आणि सगळीकडे खूप जास्त गर्दी होती. आम्ही फायनली मॉलमध्ये पोहोचलो. आता कशासाठी आलो आहे मॉलमध्ये ते तर तुम्हाला सांगतेच. इकडे मॉलमध्ये सुद्धा खरंच खूप छान डेकोरेशन त्यांनी केलं होतं. आणि हे आहे ते दुकान जिथे मी लास्ट बड्डेचा सुद्धा ड्रेस घेतला होता. तर हो, मी लवकरच माझा बड्डे येतो आहे, तर त्याचीच शॉपिंग करायला आम्ही गेलो होतो. आधी एका दुकानात बघितलं, तिथे तरी काही असा ड्रेस मनासारखा आवडला नाही. सो फायनली ड्रेस घेतला. आता कोणता ड्रेस घेतला आहे मी ते तुम्हाला लवकरच येणाऱ्या मिनी व्लॉगमध्ये समजेल. त्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवऱ्याने छान असा ड्रेस घेऊन दिला, आणि नंतर आम्ही गेलो होतो. तिथे कॉन्सर्ट चालू होता. खूप सारे स्टॉलसुद्धा होते तिकडे. थोड्याफार गोष्टी बघितल्या. छान असं कॉन्सर्ट एन्जॉय केला, थोडे गाणे ऐकले, आणि नंतर थोडेफार फोटोज काढून आम्ही निघालो होतो पेटपूजा करण्यासाठी. सुट्टी असली की पुण्याच्या लोकांना अजिबात घरी बसवत नाही. ट्रॅफिक बघा केवढी करून ठेवली आहे. नंतर आम्ही गेलो होतो शोरमा खाण्यासाठी. शोरमा खाल्ला. इकडेही खूप जास्त गर्दी होती, बसायलाही जागा नव्हती. मोमोज खाल्ले आणि वॅफल खाल्लं. श्रावण तर काही मी यावर्षी पाळलेला नाही आहे. खाऊन पिऊन मस्त घराकडे निघालो. तेवढ्यातच पावसाने सुद्धा हजेरी लावली. मिनी व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, बाय.